तर होऊ शकतं की आता माझ्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो, तरी सुद्धा मला त्या न्यायमूर्तीला एक प्रश्न विचारायचा आहे की न्यायमूर्ती साहेब, आम्ही जर कॉक्रोच आहे तर मग गटार कोणी बनवलंय? चला आता आपण हिशोब काढूयात. भारतात आता नेमकी तुम्ही गटार कसे कसे बनवलेत, कुठे कुठे गटार आहे, मी तुम्हाला सांगतो. वाटलंच तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप नेऊन पण दाखवल तिथे, पण आता फक्त व्हिडिओत बोलतोय की चला आता आम्ही कॉक्रोच आहे तर गटार तुम्ही बनवलंय. मला एक सांगा, नदी नाले खराब कोणी केले, आम्ही का तुम्ही? इंडस्ट्रीयल लोकांना कोणी सपोर्ट केला, आम्ही का तुम्ही? पंजाबमध्ये तुम्ही काय केलं होतं ते जरा आठवा बरं. तुम्ही किती तांदळाचे धुतलेले आम्हाला माहिती. ठीक आहे, आमचे आई वडील सगळ्यात जास्त श्रीमंत नाही म्हणून थोडक्यात आम्ही बेरोजगार वगैरे आहेत, पण तुमची बोलायची एवढी हिंमत कस काय झाली? कुठून आली एवढं तुमच्यात माज? कुठून आला एवढा भयंकर माज आहे तुमचा? आणि आता आता तुमचे विचार थोडे थोडे बाहेर येत आहेत आमच्याबद्दल. तुम्ही आम्हाला हा किडे मकोडे समजणार, तुम्ही आम्हाला कचराच समजणार ना, कारण की तुम्हाला ऑलरेडी तुमचे 10-15 पिढ्याचा तुम्ही सगळा सेट करून ठेवलंय ना एकदम प्रॉपर वे मध्ये. आता तुमची मुलं बरोबर बलात्कार वगैरे मस्त करू शकतात का? त्यांना तर आता काही सजा शिक्षा वगैरे तर होऊ शकत नाही. तर मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की जेवढे पण पॉलिटिशियन आहे, जेवढे पण नेता मंडळी आहे, त्यांची पोरं काय करतायत? त्यांची पोरं आमच्या सारख्या लोकांना आहे ना दमदाटी करतायत, आमच्या आहे ना कानामागं मारतायत. तर त्याचं काय? चीफ जस्टिस साहेब, न्याय द्यायचं सोडून आम्हाला कॉक्रोच बोलायचा तुला अधिकार कोणी दिला रे? कॉक्रोच असशील ना तर तू असशील सगळ्याच घाण, कारण की तू गटार बनवलंयस.